आता माऊली शाळेत नाही आला, आपण माऊलीच्या घरी जाऊन पाहून येऊ. चला. अरे तेच विचार पडलं का त्याला सर म्हणे घेऊन या शाळेत टाकत्यान. लवकर घेऊन यायला शाळेत का बरं नाही आलं. तेच विचार पडला मला शाळेत अरे हा त्यांच्या शाळेत आहे का तुम्ही? शाळेत का बरं नाही माऊलीचा अप्पा? अरे हा 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 तू शाळेत नाही आला म्हणून तुम्ही आले काय? सर म्हणे त्यांच्या घरी जा. अच्छा, आपण त्याचा मित्र आहे का? हा म्हणजे तुम्ही सर्व एकत्र शाळेत आहे का माऊलीच्या? हा अच्छा, माऊली आहे ना माऊली तिथं समोर झोपलेला पापा अंगावर. हा पाहिलं. भेटा त्याला जा आता तुम्ही. हळू बर का जरा व्यवस्थित. माऊली काय माऊली बरं वाटतंय का? आता काय रे शंभू शाळेत येशील का मग उद्या माऊली? नाही नाही अरे शंभू, काय हो? अरे तो अजून ना कमीत कमी 2 दिवस शाळेत नाही येणार तो. हा. कारण त्याची अजून तब्येत बरी नाही. त्याला एक तर ताप खूप आहे आणि आता एक तर वातावरण खूप गार आहे बाहेर. तर अजून सरांना काय सांग 1, 2, 3 दिवस तो शाळेत येणार नाही. हा माऊलीचा अप्पा हा सर म्हणत होते माऊली का बरं नाही शाळेत? मी म्हणलो सरांना माऊलीच्या घरी जाऊन देतो. हा असं. कारण तुला त्यांना म्हणा मला काय माहिती नाही ना. मी सांगतो उद्या शाळेत गेलो सरांना. हा चालेल चालेल. मला आहे ना 2-3 दिवस लागतील. हा त्याला अजून आहे ना एवढं हलवत नाही. अजून त्याची तब्येत नरम आहे रे. ऐकत काय जा. झालं याला? त्याला थंडी ताप आहे बाकी दुसरं काही नाही. होईल तो एवढा 2-3 दिवसात. एवढा 2-3 दिवसात क्लिअर होईल. उद्या परत गोळ्या देते का नाही त्याला? हो गोळ्या औषध. हा बर ठीक आहे जाऊ दे चल. मी अरे तुझे मित्र आहे ते. ठीक आहे तुम्ही काय करा उद्या सरांना तेवढं निरोप देऊन टाका बरं का. त्याला आता मी उद्या दवाखान्यात परत नेतो. काय रे माऊली? येतो बाय बाय. गोळ्यात औषध जेवण केलंय आताच.